सर्वांना प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. आणि आजचा आपला विषय असा आहे की स्वर्गात कोण कोण जाणार, आणि ह्याचा आपण अभ्यास पवित्र बायबलमधून करत आहे. आणि त्यासाठी आपण अध्याय वाचूया. गलतीपत्र 5वा अध्याय आणि 22 ते 23 ही दोन वचनं आपण वाचूया. म्हणजे आम्हाला कळलं की आम्ही स्वर्गात जाणार काय नरकात. आणि पहिली गोष्ट आम्हाला माहिती आहे की देव आत्मा आहे आणि तो आत्मा देवाचा आमच्यामध्ये आहे. आणि जर का ती आत्म्याची फळ आमच्यामध्ये असणार तर 100% आमचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार. बघा इथं 22वा वचन काय म्हणते बघा. गलतीपत्र 5वा अध्याय 22वा वचन. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ फिरती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा. 23व्या वचनाच्या सौम्यता, इंद्रियदमन ह्या आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. जर का देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे तर बघा आमच्यामध्ये पहिलं काय फळ येणार, फिरती येणार. आमच्यामध्ये फिरती असणार, आनंद असणार, शांती असणार, सहनशीलता असणार, ममता असणार, चांगुलपणा असणार, विश्वासूपणा असणार, सौम्यता असणार, इंद्रियमन. ही जी आत्म्याची फळं आहेत ही जर का आमच्यातनं निष्पन्न होत असतील, ही जर फळं लोकांनी दिसत असतील तरच आमचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार आहे. अन्यथा आम्ही हे जर गुण आमच्यात नसणार तर 100% आमचा प्रवेश नरकात होणार. तर हे तुम्ही समजून घ्या वचन. आणि बघा 24व्या पण वचनाच्या पण जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यांच्यासह देहस्वभाव व स्तंभावर खेळला आहे. 25व्या वचनाच्या आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. जर का आमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे तर आपण बघा ते आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने चालतो. पहिली गोष्ट आम्हाला आत्म्याच्या सामर्थ्याने चालायचं आहे. बघा तर आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. जगायचं आहे ते आत्म्याच्या सामर्थ्याने जगायचं आहे आणि चालायचं आहे ते आत्म्याच्या प्रेरणेने चालायचं आहे. आपण पोकळ अभिमान बाळगणारे, आणि आमच्यामध्ये पोकळ अभिमान पण नको आहे. एकमेकांना चीड आणणारे पण नको आहे आणि एकमेकांचा हेवा करणारे पण आम्ही नसलं पाहिजे. जर का ह्या गोष्टी आमच्यात असणार तर 100% आमचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार. आणि खरोखर वाचलेलं वचन देव तुम्हाला आशीर्वाद करू. येणारा काळ फार भयानक आहे, समजून घ्या. स्वर्गाचं राज्य येणार आहे. जर का तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश व्हावा अशी तुमची इच्छा आहे तर तुम्हाला मी विनंती करतो तुम्ही पवित्र बायबलचा अभ्यास करावा. म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टीचं आकलन होईल. आणि खरोखर हे देवानं वचन मला सांगायला संधी दिली त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद. आणि त्या देवाचं नाव प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो.